सोशल मीडियाचा मिसयूज कशा पद्धतीने होऊ शकतो याचं हे एक प्रमुख उदाहरण। कोझिकोड में 41 साल के दीपक ने सोशल मीडिया पर हो रही बदनामी और ट्रोलिंग से तंग आकर आत्महत्या कर ली। पहा, कोझिकोड केरळ मधील गोविंदपुरम एरियातील व्यक्ती दीपक नावाचा हा व्यक्ती हा बसनं प्रवास करत असतो। बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते। त्या बसमध्ये उभी असणारी संजिता नावाची लेडीज काही व्ह्यूज साठी व्हिडिओ बनवते आणि तिला दाखवायचं असतं की तो व्यक्ती माझी छेडछाड करतोय। ऍक्च्युअली तो व्यक्ती जो आहे तो खूप डिस्टन्सवर असतो, परंतु मुद्दाम होऊन ही लेडीज त्याच्या जवळ जाते आणि व्हिडिओ बनवते आणि तिला दाखवायचं असतं की हा व्यक्ती मला धक्का देतोय आणि माझी छेडछाड करतोय। परंतु त्या व्यक्तीचं त्या लेडीजकडे लक्ष नसतं, तो स्वतःच्याच कामाच्या विचारांमध्ये असतो आणि त्याला तिथून जायचं असतं। परंतु ही लेडीज व्हिडिओ बनवते, ती पोस्ट करते आणि त्या व्हिडिओला मिलियन्स मध्ये व्ह्यूज येतात आणि या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं और आरोप लगाया कि दीपक ने उसके साथ बदसलूकी की, बस में उसके साथ छेड़खानी की। कुछ ही देर में इस वीडियो को करीब 20 लाख लोगों ने देखा और दीपक को ट्रोल करने लगे। सगळ्यांनी त्या व्यक्तीला ट्रोल केलं आणि त्याचं पर्यवसन यामध्ये झालं की त्यानं सुसाईड केलं। कारण का तर तो एक प्रतिष्ठित व्यक्ती होता, स्वतःच्या एरियामध्ये त्याला खूप चांगलं समजलं जायचं आणि नावाजलेला व्यक्ती होता। परंतु या एका व्हिडिओमुळे त्याला स्वतःचा जीव द्यावा लागला। आज अशा पद्धतीनं सोशल मीडियाचा मिसयूज होतोय।